टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जालना शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे। पंचमुखी महादेव मंदिराकडून राजमाता टॉकीजकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे संपूर्ण जालना शहरात भीतीचं वातावरण पसरलं असून परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पंचमुखी महादेव मंदिराकडून राजमाता टॉकीजकडे जाणाऱ्या मार्गावर एक तरुण गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला नागरिकांना आढळून आला। घटनेची माहिती मिळताच त्याला तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र दुर्दैवानं डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं। घटनेचे गांभीर्य ओळखून जालन्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली। सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती, डीवायएसपी अनंत कुलकर्णी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचून पाहणी केली। पोलिसांनी घटनास्थळावरून काही पुरावे गोळा केले असून परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। तरुणाच्या हत्येमागील नेमकं कारण काय होतं हे अद्याप समजू शकलेलं नाही। आरोपी सध्या अज्ञात असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांची 2 विशेष पथके तयार करण्यात आली आहेत। वेगवेगळ्या दिशांना ही पथके रवाना झाली असून लवकरच आरोपींना बेड्या ठोकल्या जातील। भर रस्त्यात तरुणाचा गेम वाचवल्यामुळे हा खून जुन्या वादातून झाला की यामागे काही वेगळं कारण आहे याचा शोध आता पोलीस घेत आहेत। अज्ञात आरोपींचे धागेदोरे शोधण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासण्यात आले। आगामी पोलीस तपासात या हत्येचं गूढ उकलण्याची शक्यता आहे। सदर बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पंचमुखी महादेवापासून राजमाता टॉकीजकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर सकाळी एका इसमाला गंभीर जखमी अवस्थेत मिळून आला। त्याला स्टॅब इंजुरीज होत्या। शेख रफिक शेख कासम नाव आहे त्यांचं, कटुपुरा इथं राहणारा आहे। आणि मग आम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्याला मृत घोषित केलेलं आहे डॉक्टरांनी। आता BNS 193 गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस स्टेशन इथे सुरू आहे आणि आम्ही अधिकचा तपास करत आहोत की नेमकं कोणी केलंय, कोणत्या कारणाकरता केलंय, त्याच्या मागे कारण काय आणि आरोपी कोण आहे याचा शोध करत आहोत। स्थानिक गुन्हे शाखेची 2 पथकं आणि पोलीस स्टेशनची 2 पथकं अशी 4 पथकं आपण तयार केली आणि आम्ही आरोपीला शोधत आहोत। हत्या झालेल्या तरुणाचं नाव शेख रफिक शेख कासिम राहणार टट्टूपुरा असं त्यांचं नाव आहे आणि आरोपी शोधण्याकरता प्रयत्न करत आहोत। काय म्हणजे कारण काय अद्यापर्यंत काहीच स्पष्ट नाही आहे। नातेवाईकांकडे विचारपूस केल्यानंतर आरोपी मिळाल्यानंतर बऱ्याच गोष्टींवर प्रकाश करेल। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।